अरे त्या दिवशी मला अगदी कौतुकानं सांगत आली तीस, मेजर माझं सिलेक्शन झालं, मेजर माझं सिलेक्शन झालं. पण त्या सिलेक्शन कमिटीवर मी असलो असतो आणि तुझी ही बाजू जर मला आधीच कळली असती तर तुला सिलेक्ट करण्याऐवजी मी रिजेक्ट केला असता आणि मला असतो गेट आउट. आज मला आणखी एक गोष्ट रिअलाइज झाले. मृत्युंजयने तुझ्या बाबतीत बांधलेले सगळे अंदाज चुकीचे ठरलेले आहेत. त्याच्या ठिकाणी असलेलं कर्तृत्व, धाडस, या सगळ्या गोष्टी त्यांनी चुकीच्या माणसाच्या आत शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेजर प्लीज प्लीज असं नका बोलू तुम्ही. साक्षी, यापूर्वीच मी तुला सांगितलं होतं, पोलीस युनिफॉर्म ही अंगावर मिरवण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी गट्स लागतात, गट्स. लहानपणी सगळीच मुलं चोर पोलीस खेळतात, पण त्यातली मोजकीच, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मोठेपणी पोलीस फोर्स आणि मिलिटरी फोर्स मध्ये दाखल होतात. त्याचं कारण समोरच्या परिस्थितीशी सामना करण्याची ताकद असते त्यांच्यात. ती ताकद तुझ्यात नाहीये. असं असताना तू घरच्या लोकांना ही अशी स्वप्न दाखवून फसवण्याची गरजच काय? आणि ज्या मुलाबद्दल तुम्हाला इतकं सगळं सांगितलं जातात त्याचंही मन तुझ्याप्रमाणेच कमजोर होतं म्हणून पळून गेला तो. आणि मुळात कोणी आतंकवादी असण्याचं समर्थन कधीच करता येणार नाही जे तू केलंस, कारण तुझं पोलीस युनिफॉर्म पेक्षा त्या मुलावर जास्त प्रेम होतं. जा घरी जा आणि जाऊन सांग तुझ्या आईला तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा बघायला. त्याच्याशी लग्न कर आणि सुखानं नांद. But don't think to be a police officer because you don't deserve it. संसार करायचा एवढंच करू शकतेस तू आयुष्यात. You may go now. नील भैया बोला. विक्रम, आम्ही काहीही बोलण्याआधी तुला मला प्रॉमिस करावं लागेल. कसलं प्रॉमिस? आम्ही जे सांगू ते ऐकल्यानंतर तू तू अजिबात रिॲक्ट करणार नाहीयेस. पण तुम्ही आधी काय घडलं ते तर सांगा. विक्रम, नील भैया म्हणतात तर प्रॉमिस कर ना. अच्छा, म्हणजे तुला सगळं माहितीये काय घडलं? विक्रम, ठीक आहे, प्रॉमिस, आम्ही नाही रिॲक्ट होणार. बोला काय झालं? विक्रम, आज जेवढे शेअर्स तुझ्या नावावर आहेत तेवढेच ते आमच्याही नावावर आहे. पण या शेअर्समध्ये आम्हाला कधीच इंटरेस्ट नव्हता. राजू शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कामकाजात आम्ही कधीही लक्ष घातलं नाही. ज्यावेळेस भैया साहेबांना आमच्या सह्यांची गरज वाटायची, एक माणूस आमच्याकडे यायचा, आम्ही पेपर्सवर साईन करायचो. एवढाच काय तो आमचा संबंध त्यांच्याशी उरला होता. पण त्या दिवशी नताशा फाईल घेऊन आली. थोडासा संशय आला. फाईल चाळली तर आमच्या नावावर जे शेअर्स होते ते भैयासाहेबांच्या नावावर ट्रान्सफर करण्याच्या डॉक्युमेंट्सवर आमच्या सह्या घेतल्या जात होत्या. काय? रणवीराचे या थराला गेले तर. पण नील भैया, एवढं सगळं होईपर्यंत तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही आम्हाला का नाही बोलत काही? विक्रम, त्यावेळेस आम्हालाही खूप राग आला होता. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही भैयासाहेबांची भेटही घेतली. पण त्यांना त्यांच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप होत नव्हता. उलट त्यावेळेस आमचे शेअर्स विकत घेण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. पाहिलं सेवन, आणि अशा लोकांसाठी तू आम्हाला शांत बसायला सांगतेस. साईमा इथे येऊन रणवीर राजांची बाजू मांडतात, त्यांना पाठीशी घालतात, आपल्याला नावं ठेवतात, आपल्याला गुन्हेगार ठरवतात, आणि तरी सुद्धा आपण गप्प बसायचं? जाऊ देत नाही विक्रम. भैयासाहेब आणि साईमांना असं वागण्याची सवयच आहे. पण ही सवय त्यांना आता बदलायला लागेल. आम्ही त्यांना बदलायला भाग पडू. विक्रम, तू प्रॉमिस केलं होतंस की तू रिॲक्ट होणार नाहीस. देव्याने, आम्ही तुझं आता काही ऐकणार नाही.
नील भैया हीच वेळ आहे त्यांना धडा शिकवण्याची. तू नक्की काय करणार आहेस विक्रम? आम्ही एकटे नाही. आता यापुढे जे काही करायचं ते आपण दोघं मिळून करणार आहोत. आत्ताच्या आत्ता आपण रणवीर राजांकडे जाऊन आपला राजेश शिर्के म्हणून हिस्सा मागणार आहोत. काम विक्रम. विक्रम, विक्रम तुझा राग आम्ही समजू शकतो, पण भैया साहेबांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण त्यांच्याप्रमाणेच नाही वागू शकत. विक्रम, आज जरी आपण त्या घरापासून लांब राहत असलो तरी शेवटी ते आपलंच घर आहे. आणि अशा वेळेस संपत्तीची वाटणी करून ते घर तोडण्याचं धाडस आम्ही तरी नाही करणार. प्रत्येक वेळेस तुम्ही असाच विचार करत आला नील भैया. त्याचा काय फायदा झाला सांगा? तुम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते, पण त्यांना वाटते तुमच्याविषयी सहानुभूती. तुमच्या अशा वागण्याने त्यांना आतापर्यंत प्रोत्साहनच मिळत आलंय नील भैया. हे बघ विक्रम, नील भैया बोलतायत ना ते बरोबर आहे. ठीक आहे, त्यांना त्यांचा हिस्सा नको असेल तर त्यांनी तो मागू नये, पण आम्हाला मात्र आमचा हिस्सा हवाय आणि आम्ही तो मागणार नाही. तू असं काहीही करणार नाहीयेस विक्रम, तुला शपथ आहे माझी. हे बघ, असं इमोशनल होऊन आम्हाला अडवण्यापेक्षा आम्ही असं का करतोय ना हे आधी समजून घे. त्यापेक्षा मी का विरोध करते ना ते समजून घे. हे बघ विक्रम, साईमांच्या मनात माझ्याबद्दल आणि रागिणी वहिनींबद्दल किती राग आहे हे तुला माहिती आहे ना. त्या घरी आल्या होत्या तेव्हा पुन्हा त्यांनी तसंच बोलून दाखवलं. त्यांना आजही असंच वाटतंय विक्रम की तुझ्या श्रीमंतीवर भाळून मी तुझ्याशी लग्न केलंय आणि म्हणूनच तू त्या घरापासून दूर गेलायस. आज जर तू त्या संपत्तीसाठी गेलास ना तिकडे भांडायला, तर त्याचा दोषही माझ्याच माथ्यावर पडेल. आता तुम्ही आम्हाला रणवीर राजांकडे जाण्यापासून अडवायचा प्रयत्न करताय, पण काही साध्य होणार नाही. एकच गोष्ट होणार आहे, ती म्हणजे या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे. कारण रणवीर राजांसारख्या माणसासमोर गप्प राहणं म्हणजे त्यांच्या काळ्या कृत्याला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. पण ही गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना, तेव्हा खूप उशीर झाला असेल. हे आमचं वाक्य कायम लक्षात ठेवते. काकू, काय? मी ट्रेनिंगला जाण्याचा निर्णय घेतला. मला तुझा आशीर्वाद हवा. खूप चांगला निर्णय घेतलास ग पोरी. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. काकू, राजच्या बाबतीत हे घडल्यानंतर माझी खरं तर ट्रेनिंगला जायची इच्छाच नव्हती. पण जर राजला शोधायचं असेल तर माझं पोलीस ऑफिसर बनणं खूप गरजेचं आहे हे आता माझ्या लक्षात आलं. तू ट्रेनिंगला निघालीस ना, मग माझ्या आशीर्वादाबरोबर मायेची उभही तुला मिळाली पाहिजे. जरा थांब. ईशान, तुझ्या बाबांनी मला दिली होती, ही तुझ्याजवळ ठेव. आणि जेव्हा दमशील हरशील ना,
तेव्हा ही घट्ट लपेटून घे. बघ तुला लढण्याचं बळ मिळेल. तू मला जे काही केटीबद्दल आणि श्रावणीबद्दल सांगितलंस ते श्रावणीला मान्य नाही. त्यामुळे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय मला काहीच कळत नाही. ठीक आहे, तुला जर माझ्या बोलण्यावर विश्वासच नसेल तर मी तुला पुरावेच देतो ना. मग तूच ठरव खरं काय आणि खोटं काय. हे फोटो बघितल्यावर तुला कळेलच कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. ओके? विक्रम चल जेवण वाढलंय. विक्रम आम्हाला भूक नाही देवाने. असं काय करतोस विक्रम? अरे किती वेळ भैयासाहेबांच्या वागण्याचा विचार करत बसणार आहेस? तू विचार करून किंवा त्यांचा राग जेवणावर काढून भैयासाहेबांचं वागणं बदलणार आहे का? हे बघ, नील भैयानी जे काही सांगितलं ना ते विसरून जा. हा चल चल जेवायला चल. आमच्या रणवीर राजांचं वागणं त्यांचं कर्तृत्व विसरणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. तू जरा विचार कर स्वतःचा. तुझी बहीण जर तुझ्याशी असं वागली असती तू घेतला असता समजून इतका सहजासहजी? हे बघ, तुझं नाराज होणं. नाराज नाही होत आम्ही. नाराज नाही होत, दुःखी होत, खूप दुःखी होत. हे भांडणं ना प्रत्येक घरात होत असतात, छोटी मोठी मतभेदही होतात. पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतक्या खालच्या थराला जायचं म्हणजे रिलॅक्स विक्रम, प्लीज रिलॅक्स. नाही, आम्हाला ना असली नाती जपण्यात काही इंटरेस्टच नाहीये देवाय. रणवीर राजे आमचे मोठे सख्खे भाऊ आहेत हे आम्हाला आठवलं ना तरी आम्हाला त्याचा त्रास होतो. आता विक्रम, लवकरात लवकर आता ह्या सगळ्यातून तू बाहेर पड. बाहेर पडू ना आम्ही. मग आता यासाठी एकच मार्ग आहे, रणवीर राजांना जाऊन त्यांच्या वागण्याचा जाब विचारायचा. कुठे गेली होतीस? योच्या घरी. कशासाठी? खात्री करून घेण्यासाठी. केटी आणि श्रावणीबद्दल तुम्हाला मी कांदी कपाळी ओरडून सांगितलं, पण माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही असंच तुम्ही ठरवलंय ना.
मुलांना विश्वासात घ्या, विश्वास ठेवा त्यांच्यावर, असंच काहीतरी बडबडत होतात ना. अभिलाषा, काय झालंय ते सांगशील? योने मला केटी आणि श्राऊचे फोटो दाखवले. ते फोटो पाहिल्यावर त्यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध असतील हे कुणीही सांगेल, पण तुमची श्राऊ ते मान्य करत नाही. आता त्याने कितीही नाकारलं तरी माझी खात्री पटली. अभिलाषा, मला या सगळ्यात त्या युवचाच संशय येतोय. त्याचं आणि श्रावणीचं काही भांडण झालं होतं? हो, भांडण जरी झालं असलं तरी मग फोटोंचं काय? टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलं ना अभिलाषा, की कोणाचेही फोटो कोणाबरोबरही कसेही जोडता येऊ शकतात. म्हणजे अजूनही श्रावणी खरं बोलतेय असंच तुम्हाला वाटतंय ना? हे बघ अभिलाषा, जोपर्यंत श्रावणी हे माझ्या समोर कबूल करत नाही ना, तोपर्यंत कोणीही काही सांगितलं ना तरी त्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही. हो, कारण मी श्रावणीशी एक बाप म्हणून नाही तर एक मित्र म्हणून बोललोय. ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी मी हवं तर पुन्हा एकदा बोलतो श्रावशी. त्याची काही एक गरज नाही. श्रावणीशी आता जे काही बोलायचं ते मीच बोलेन, आणि तेही आत्ताच्या आत्ता. अभिलाषा, तुला श्रावणीची शपथ आहे, तू तिच्याशी काहीही बोलणार नाहीयेस? हो. हे बघ, तिच्याशी जे काय बोलायचं ना ते मी बोलेन. शाळेच्या संस्थापिका हे घ्या. यामध्ये शाळा सुरू करण्यासाठी जी कागदपत्र लागतात त्यांची सगळ्यांची पूर्तता केलेली आहे. त्याच्यामध्ये तुला लागणाऱ्या परवानगीचा प्रत्येक फॉर्म आहे. अगदी विद्यार्थ्यांची संख्या किती असावी, काय असावी या संबंधीचे काटेकोर नियम आहेत, ज्या योगे तुझ्या शाळेला ग्रँट मिळायला पुढे अडचण पडू नये. थँक्यू दादू. बरं झालं तुम्ही हे सगळं घेऊन आलात. हे फॉर्म्स तर मी फिलअप करीनच, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेसाठी लागणारी जागा. म्हणजे मीही बोलले काही लोकांशी, पण तुम्ही हे बोलून बघा ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादू, शाळेसाठी लागणारी जागा जरा मोठी असायला हवी आणि मुलांसाठी सोयीस्कर असेल अशी. फार महत्त्वाचा मुद्दा आहे जागा. आज जागेला सोन्याची किंमत आहे आणि त्यात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. अशा वेळेस तुझ्याकडे मोठमोठे धनदांडगे थैल्या घेऊन येतील पैशाच्या. त्यावेळेस तिथं कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं, या बाबतीत कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, या बाबतीत तू फार काळजीपूर्वक वागलं पाहिजेस. अर्थात मीही माझ्या बाजूने प्रयत्न करीन, पण शेवटी निर्णय तुझा आहे. हो दादू, हे मी नक्की लक्षात ठेवेन. आणि हो, बरं आठवलं, तुझ्या शाळेच्या स्टाफसाठी मी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. हो हो. अगं, माझ्याबरोबरचे शाळेतले निवृत्त शिक्षक, माझे विद्यार्थी, ते अगदी आनंदानं काम करायला तयार आहेत. अगं, प्रत्येकानं आपापले डिपार्टमेंट वाटून घेतली सुद्धा. अरे वा. पण एक मात्र लक्षात ठेवा, ती लायब्ररियनची जागा मात्र माझीच असणार आहे. कारण माझं उतार आयुष्य मला त्या पुस्तकांच्या, दर्जेदार पुस्तकांच्या बरोबरीनं घालवायचं आहे. आणि मी माझ्या प्रकाशकांना सांगितलंय, माझे जे रॉयल्टीचे पैसे आहेत ना ते मला नकोत. त्याऐवजी दर्जेदार पुस्तकं माझ्या शाळेला घेऊन द्या. आणि सगळ्यांनी आनंदाने मान्यता दिली आहे. थँक्स दादू. अरे थँक्स काय, तुझ्या मोठ्या व्यापात माझा आपला खारीचा वाटा. आणि एक महत्त्वाचा फायदा,
म्हातारपणी पुस्तकांच्या संगतीत दिवस काढायला मिळणार. ही संधी कोणीही दवडू नये, मी तर मुळीच दवडणार नाही. हो संस्थापिकाबाई, पण तुमची परवानगी आहे ना? नाही तर इतरांना वाटायचं हा म्हातारा उगाच नातीच्या शाळेत घुसतोय. हा दादू